आज तृप्तीच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. सकाळपासूनच घरात प्रचंड गोंधळ सुरू होता. भल्या पहाटे तृप्तीने तिच्या सासूबाईंच्या आवडीची इडली आणि सांबार तयार केलं होतं. त्यानंतर तिच्या सासऱ्यांनी खीर खाण्याची विनंती केली. त्यामुळे नाश्ता करून सर्वजण संध्याकाळच्या पार्टीच्या तयारीला लागले आणि तृप्ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. दुपारच्या जेवणासाठी तिने राजमा, भात आणि लेडीज फिंगरपासून बनवलेली करी तयार केली होती. इकडे सभागृहात जणू एखादी सणाची तयारी सुरू होती. कुणी फुगे फुगवत होतं. तृप्तीचे सासरे आणि सासूही आज खूप खुश होते. तृप्तीने तिच्या सासूला तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पाठवले होते. तृप्तीची धाकटी बहीण स्नेहाही त्याच शहरातील हॉस्टेलमध्ये शिकत होती. त्यामुळे तीही आज सकाळीच तृप्तीच्या सासरच्या घरी आली होती, जेणेकरून तृप्तीला तयारीसाठी मदत होईल. तृप्तीची नणंद हेमा ही प्रत्येक कामात सक्रिय सहभाग घेत होती. तृप्तीचा नवरा सुधाकरने आज मिठाईवाला बोलवला होता, कारण ते संध्याकाळी मोठी पार्टी आयोजित करणार होते. सोबतच व्हिडिओ मेकरला पण बोलवले होते, कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. सुधाकर आणि तृप्ती या दोघांनी सोन्याच्या बांगड्या, बनारसी साडी आणि एक महागडे घड्याळ भेट म्हणून आणले होते. स्नेहाने भेट म्हणून साडी आणि पॅन्ट शर्टचे कापड आणले होते. हळूहळू सगळे पाहुणे घरी येऊ लागले. जेव्हा तृप्तीची सासू जानकीची तयार होऊन पार्लरमधून आल्या, तेव्हा तृप्ती खुश झाली आणि म्हणाली, वा आई, आज तुम्ही नवीन नवरी असल्यासारख्या वाटत आहे. तेव्हा त्यांचे पती राकेशजी म्हणू लागले, अगं जानकी, माझ्या आईने तुला दिलेला तो हार तू घातला नाहीस? ती म्हणू लागली, थांबा, आत्ता मी फक्त तो हार घालते. तृप्तीची सासू रत्नजडीत हार घालून आली. तेव्हा सर्वांचे डोळे चमकले. केक कापल्यानंतर सर्व पाहुणे खाण्यापिण्यात मग्न झाले. दरम्यान जानकीजींचा हार त्यांच्या गळ्यात होता. त्यांना थोडीशी खाज सुटू लागली, म्हणून त्यांनी तो हार काढून कपाटात बंद केला. नंतर त्या त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या. काही वेळाने राकेशजी म्हणू लागले, अगं तू ते हार काढला, पण का? फॅमिली फोटो काढूया आपण. तो हार तू घालून ये. जानकीजी म्हणू लागल्या, ठीक आहे, मी तो हार 2 मिनिटात घालते. जानकीजी त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांनी कपाट उघडले असता तिथे हार त्यांना दिसला नाही. त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी संपूर्ण कपाट शोधलं, पण त्यांना तो हार कुठेच दिसला नाही. तेव्हा त्या हॉलमध्ये आल्या आणि म्हणू लागल्या, माझ्या कपाटातून माझा नेकलेस गायब आहे. माझा हार कोणीतरी चोरला आहे. आता सर्व पाहुणे आपापसात कुजबूज करू लागले. राकेशजींना समजत नव्हते काय करावे. पाहुणे सर्व जवळचे नातेवाईक होते, काही त्यांचे खास मित्र होते. पण जानकीजींनी संपूर्ण घरात गोंधळ घातला आणि म्हणाल्या, वाईट वाटू देऊ नको सुनबाई, पण आपल्या घरात चोरी झाली आहे आणि हार इथेच कुठेतरी कोणाकडे तरी असेल. त्यामुळे इथे उपस्थित सर्वांच्या सामानाची झडती घेतली जाईल. आता कोणालाही हरकत नसायला हवी. शंकेचा काटा त्यांच्या मनात आला होता आणि जानकीजींनी हळूच सर्वांचे पर्स एका जागी जमा केले होते. त्यानंतर त्यांच्या सुनेची बहीण स्नेहा हिला पर्स उघडताना पाहून त्या जोरात किंचाळल्या आणि म्हणाल्या, अरे हा माझा हार आहे. आता तृप्तीचे भान हरपले. स्नेहा म्हणाली, ही पर्स माझी आहे. तिथे उपस्थित सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ती हादरली आणि काळजीत पडली की तो हार तिच्या बहिणीच्या पर्समध्ये आलाच कसा. तृप्ती रडायला लागली. सासरच्या घरी तिच्या बहिणीवर असा कसला आरोप? जानकीजी रागाने म्हणाल्या, स्नेहा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला खूप छान वाटत होतं. तू सकाळपासून आमच्या घरी सर्व तयारीत सहभागी होतीस, पण हा हार चोरून तू चांगले केले नाहीस. लोभामुळे लोकांचे उत्तम हेतूही बिघडतात. लोक म्हणतात ते खरे आहे. तुझ्या आईवडिलांना समजले तू तुझ्या बहिणीच्या सासरच्या घरी चोरी करण्याच्या हेतूने येतेस हे त्यांना कळले तर त्यांना खूप वाईट वाटेल. स्नेहा घाबरली आणि म्हणाली, नाही नाही काकू, मी तुमचा हार चोरला नाही. मला हा तुमचा हार चोरण्याची काय गरज आहे? मग तिने तिच्या बहिणीकडे पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. दीदी, माझ्यावर विश्वास ठेव, मी तो हार चोरला नाही. तेव्हा तृप्तीची वहिनी हेमा बोलली, हा हार तू चोरला नाहीस तर हा हार उडून तुझ्या पर्समध्ये पडला का? त्या हाराला पंख होते का? माझ्या आईचा हार चोरण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू माझ्या भावाला भाऊ भाऊ म्हणत मागे पुढे करत राहा. तुझ्या भावाच्या घरातून हार चोरताना तुला लाज वाटली नाही का? त्यामुळेच तू तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला भाऊ भाऊ म्हणत होतीस का? जेणेकरून तुला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तुला घरात येऊन अशी चोरी करता येईल. त्यांचे बोलणे ऐकून स्नेहा रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली, मी खरं सांगते, मी कोणाचीही शपथ घ्यायला तयार आहे. हा हार मी चोरला नाहीये. तेव्हा तृप्तीची नणंद रागाने म्हणाली, हो हो स्नेहा, आता तुला पकडले आहे ना, तरीही तू हा हार चोरला आहेस हे मान्य का करत नाहीस?
आता तू कोणाचीही खोटी शपथ घ्यायला तयार होशील. सर्व पाहुणे आपापसात कुजबूज करू लागले की बहिणीच्या सासरी पार्टीत येऊन हार चोरण्याची हिंमत कशी होते. तृप्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपली बहीण असे कृत्य कधीच करू शकणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती. पण हार तिच्या बहिणीच्या पर्समध्ये सापडला होता. त्यामुळे आता स्पष्टीकरण देऊनही ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुधाकर स्तब्ध आणि काळजीत उभा होता. त्यालाही वाटलं नव्हतं की आपली मेहुणी असं काही करू शकते. त्यामुळे तो व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीकडे गेला आणि पार्टीचे फुटेज पाहू लागला. सर्वजण स्नेहाला शिव्या देत होते. तेव्हा अचानक एक लहान मुलीने सांगितले की हा हार दीदीने चोरला नाही. हे ऐकून सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. लाल सूट घातलेल्या मुलीने हा हार या दीदीच्या पर्समध्ये ठेवला आहे, बरोबर? हे ऐकून सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. तेव्हा समोर जानकीजींची मुलगी हेमा उभी होती. आपल्या नंदेबद्दल हे सर्व ऐकून तृप्तीचे अश्रू थांबले आणि ती म्हणाली, दीदी तुम्ही केलं आहे का हे सर्व? पण तुम्ही असं का केलं? आता हेमाचा चेहरा पांढरा व्हायला लागला. ती म्हणाली, ही मुलगी खोटं बोलत आहे. नंतर सुधाकरने व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीलाही आणलं आणि आईसमोर त्याने तो व्हिडिओ दाखवत तो म्हणाला, हे बघ आई, हेमाने हा हार तृप्तीच्या बहिणीच्या पर्समध्ये ठेवला आहे. आता तुम्ही तिला विचारा की ती हे कसं काय करू शकते आणि तिने असे का केले. आता जानकीजी जागेवर स्तब्ध झाल्या. त्यांच्या मुलीकडे पाहू लागल्या. काही वेळापूर्वी तिने किती गोंधळ घातला होता. पण जेव्हा हे उघड झाले की हे सर्व त्यांच्या मुलीची चूक आहे तेव्हा त्या काही बोलू शकल्या नाही. तरीही त्यांनी आपल्या मुलीला फटकारले, हेमा हे सर्व काय आहे? तेव्हा हेमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई मला माफ कर. माझा भाऊ नेहमी स्नेहाबरोबर विनोद करतो म्हणून मला माझ्या बहिणीची चिडचिड होते. जेव्हा भाऊ तिची काळजी घेतो तेव्हा मला खूप राग येतो. तो फक्त माझा भाऊ आहे. पण लग्नानंतर त्याने स्नेहाला सांगितले की तो तिचाही भाऊ आहे. म्हणूनच तिला सर्वांच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी मी हे सर्व काही केलं आहे. असे बोलून ती ढसाढसा रडायला लागली. तिथे उपस्थित सर्व नातेवाईक स्तब्ध झाले. सुधाकर त्याच्या बहिणीकडे आला आणि तिला म्हणाला, मला किती बहिणी आहेत वेडाबाई, पण असे कृत्य करू शकत नाहीस तू. तुझी जागा कोण घेईल का? जानकीजीही आपल्या मुलीला म्हणाल्या, बेटा स्नेहाला भाऊ नाही, ती तुझ्या भावाला आपला भाऊ मानते. मग तुला काय अडचण आहे? तेव्हा तृप्ती बोलू लागली, स्नेहा माझी एकच बहीण आहे आणि ती अधूनमधून इथे येते. पण तू इतकी वर्ष झालं तुझ्या भावासोबत राहत आहेस. तुमच्या दोघींवरही कोणीही कमी प्रेम करू शकत नाही. आता हेमाकडे अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. मात्र तिची मनस्थिती समजून सर्वांनी तिला माफ केले होते. तृप्तीनेही हे प्रकरण तिथेच थांबवले. छोट्या छोट्या गोष्टी माहीत असल्याने तिने ते वाढवले नाही, कारण त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला असता आणि तिला तिच्या नंदेसोबतचे नाते बिघडवायचे नव्हते. म्हणून तिने तिला माफ केले. मुद्दा असा होता की ज्याने चूक केली त्याची चूक उघड झाली आणि तिच्या बहिणीवर कोणताही कलंक लागला नाही. मित्रांनो, बदल्याच्या आगीमध्ये जळत असताना माणूस मोठ्या चुका करू शकतो. म्हणून कधीही कोणाचाही तिरस्कार करू नये आणि प्रेमाने सर्वांनी एकत्र राहावे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन कथेसोबत. आभारी आहोत.